स्ट्राइक हँडला पण ऋषिकेशला बघतो नाश टाकायला स्वप्नील गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज विशाल जाधवला बघतो. त्याला सामना जरूर समुद्र असा वेळ देखील इतर झाले. आता विचार केला तर वेळ झाली त्याची 10 वाजून 1 मिनिट. चला पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज व्हायचं. 10 वाजून 1 मिनिट नक्की झालं. कुठेतरी सामना देखील त्वरित संपवायचा अजून देखील आपल्याला प्रॅक्टिस देखील करायचं. पहिल्या चेंडूवरती पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. पहिल्या चेंडूवर अवंत सर्वांचा 1 धाव. आता पंचांनी अजून एक वाईट चेंडू घोषित केला. पहिल्या 2 चेंडूवरती अवंत फेकले गेले. तर चांगली कामगिरी करावी लागली रमेश ठाकरे संघाला. आज नक्कीच त्या संघाचं नशीब. अजून एक वाईट चेंडू, अजून एक वाईट चेंडू. 3 देवा इष्टाच्या सुरुवात करून मिळाल्या. आज मात्र नक्की विचार केला तर नशिबाची गोळी मिळाली की म्हणजेच रमेश ठाकरे संघाला. एक चांगला संघ, त्या संघाचा विचार करता का आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये त्या संघाला प्रवेश मिळाला. कुठेतरी संघर्ष करत होता, ट्रॉफीसाठी देखील मेहनत करत होता, पण मात्र शेवटच्या क्षणाला आज नक्कीच यश मिळालं. अख्ख्या संघाचा विचार चांगली कामगिरी करत होता. मात्र पहिला लेवलच्या कुठेतरी फेकला गेलाय. पहिले 3 चेंडू अवंतर फेकले, त्यानंतर पहिला चेंडू 1 चेंडू आणि धावा झाला तर एकूण 4 धावा. अजून एक वाईट चेंडू, अजून एक वाईट चेंडू. 5 धावा झाला. 2 चेंडू 5 धावा. कुठेतरी विषय पहिला लेवल चेंडू फेकला. पहिले 3 चेंडू अवंतर फेकल्यानंतर एक सोडत चेंडू फेकण्याचा प्रयत्न. प्रयत्न शेवटच्या नक्कीच कुठेतरी बॅटचा फेस ओपन केला होता, पण मात्र कुठेतरी गती मात्र कमी केली. 2 चेंडू एकावर फेकले गेले. कुठेतरी 6 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 चेंडू निघाले. आता मात्र अजून एक चेंडू सराकडे फेकला. आपण कव्हर सीझन बघतो डायरेक्ट नक्कीच बॅटिंग करतोय. एक चांगला संघ, एक दादा संघ आजच्या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी केली. 7 देखील त्यांना नक्कीच आज मिळाली. आणि आता मात्र त्यानंतर फर्निचर कडून डिस्ट्रॉय केलंय. बॅटर आउट झालाय. पंचांकडे आपण केले. बघा देवेंद्र चिकू आले. या षटकामध्ये देखील एकूण 10 चेंडू फेकले गेले होते आणि ओव्हर षटक देखील संपले. 10 चेंडूच्या या षटकानंतर एकूण 8 धावा झाले. बघा 10 चेंडू फेकले, कुठेतरी चांगली कामगिरी केली. विशालने 10 चेंडू नक्कीच फेकले, पण चांगली कामगिरी केली. धावा देखील रोखल्या गेल्या. पहिलं षटक संपले. 8 धावा फेकायला लागले. एक फलंदाज देखील बाद झाला. त्यामध्ये स्ट्राईक हँड आपण रवींद्रला बघतोय आणि गोलंदाज रोशनला बघतोय. अजून कव्हर सौकार आला. देखील चांगली कामगिरी करतो. एकूण 13 धावा झाल्या. 13 धावा. आता मात्र डब्ल्यू ठाकरे संघाचा देखील पाठीराखा वर्ग आलाय. सपोर्ट नक्कीच करतोय. चौकाराला नक्कीच टाळ्या पाचल्या जातात. चांगली कामगिरी देवेंद्र देखील करतोय. चांगली कामगिरी विचार चांगला संघ. एका बाजूला पण दिवा संघ बघतो, एका बाजूला डोंबिवली विभागात डोंबिवली स्ट्रायकर्स. बघा स्ट्रायकर्स कशा प्रकारे स्ट्राईक करतात. अजून एक चेंडू गोलच्या वेगाने
बघा आता देवेंद्र एक वेगळीच बॅटिंग करतो. चूक झाली अंकितकडनं चूक झाली. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4. सिंगल सर्फची एकदा बघा झेल घेण्याचा प्रयत्न आपण वैभवला बघतो. आज मात्र वैभव कुठेतरी वेगळ्या स्पर्धेत नक्कीच खेळ होता. लीग फॉरवर्ड मध्ये नक्कीच खेळ होता. तीच किट आता फलंदाज बाद फर्निचर इथे डिस्ट्रॅक्ट केलं. दरवाजा खुल्ला ठेवला होता आणि चेंडू थेट आतमध्ये घुसला. नवीन फलंदाज यश संगीता फोकर करून 18 धावा झाल्या. दुसऱ्या षटक रोशन गोलची मार्कर. नवीन फलंदाज यश बॅट काढून नक्कीच सांगितलं. एका स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील दाखवली. यश देखील यशाने संघामध्ये चेंडू लागलाय. आला तर म्हणजे चेंडूला दुसऱ्या षटक मैदान मार्ग असतात. चांगली कामगिरी आता रघुवीर स्ट्रायकर संघ करतो. पंच करण्याचा प्रयत्न पाहून क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील. पंचांनी अपील देखील त्वरित नाकारली. सिंगल सर्व्हिस चला धाव संख्येला 19 धावा झाल्या. 19 धावा झाल्या. पंच नॉट आउट आहे. त्यांचा आपला विषय नक्कीच कायम ठेवला जाईल. आपण कितला बघतोय स्ट्रायकरला आपण यश कुठेतरी राडची संधी होती. संधी मात्र गमावली. षटक संपलं. 19 धावा दाखल करावं लागलं. उर्वरित अजून देखील कुठेतरी एक षटक बाकी आहे. आता मात्र चेंडू सोडून दिला. पंचांनी चेंडू वाईट चेंडू घोषित केला बघा. आता मात्र आलाय एक चौकार न केलेला पहिला चेंडू तर अवंतर. आता मात्र आपण बघतो शॉर्ट फॉर्म आलाय चौकार. कुठेतरी अजून देखील 5 चेंडू. 23 धावा झाल्या बघा. 24 धावा झाल्या. 24. आता मात्र अजून चेंडू. अजून एक स्क्वेअर चेंडू. आता मात्र 25 धावा झाल्या. कुठेतरी अजून 5 चेंडू निवड फेकायचे त्यांनी गोलंदाज अंकितला. पंच करण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठेतरी बीट झाला. निर्धार चेंडू नक्कीच आलाय. कुठेतरी विचार केला वारंवार रिवर्स करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक करायला झाली. आता मात्र देवू नक्कीच यश झाला. आता मात्र एक यश गेलं तर यश झालं आलं बघा.
यश भालेराव आपण अजून एक चेंडू कुठे फेकला गेला चांगली कामगिरी 3 षटकांचा सामना बघा मेगा फायनल 3 षटकांचा खेळला जाईल तिसरा शेवटचा सामना अजून देखील कुठे 4 चेंडू 2 चेंडू लीगल फेकावे लागतील चांगली कामगिरी करतो कुठे रोखलं 25 धावाचा फरजा करण्याचा प्रयत्न हा चेंडू देखील काऊ करून आलाय चौकार धावा मिळतील एकूण 4 बघा आज मात्र नशीब 7 आहे आणि कामगिरी देखील थाट आहे 29 व शेवटच्या बघायला पहिल्या सदरी होती 29 धावा असून एक इथे मात्र रोशनी चुकले आणि 17 देखील संपले पहिल्या 17च्या समाप्तीनंतर धावसंख्या म्हणजे 33 आणि विजयासाठी करत असताना 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची तर 18 चेंडू आणि पाठलाग करायचा तो म्हणजे 34 धावसंख्येचा अगदी फलंदाज एका बाजूला विशाल एका बाजूला रोशन तर चला सामना देखील त्वरित चालू करायचा कोणता संघ मेगा फायनल प्रवेश मिळेल चौथी सहसमिती पाठलाग करायचा आपण तर सिनियर यश आपण सिनियर यश नक्कीच बोलण्याचा वापर बघतो प्रयत्न तेजसला आपण देखील बघतो तैनात केले आपण डिस्प्ले मध्ये आपण तेजसला बघतो आता मात्र बघा विशाल एक सरी फटका पवन देखील चेंडू अडवण्याचा प्रयत्न बघा आता डोंबिवली शायकर एकाच वेगळ्या जोशमध्ये खेळतो कुठेतरी धावा रोखण्याचं काम करतो 34 धावा एक मोठ्या धावसंख्या ठेवली 18 चेंडूमध्ये सरीत गोलंदाजी 2 चेंडूमध्ये नक्कीच झाले 2 चेंडूमध्ये 2 धावा आता चेंडू खेळलाय सीमारेषा पार चेंडू खेळलाय आता चौकार आलाय पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला त्याने 2 चेंडू चौकार आला 3 चेंडू 6 धावा झाला
गावदेवी मंदिर त्याच्या पहिले तुला लेप मारशील बरोबर गोगरेवाडीत जायला. चार रस्ते सरळ गेला गावदेवी मंदिरच्या साईडला लेप मारणार गोगरेवाडीत जायला. तिकडनं सरळ सरळ गेलंस ना एकदम सरळ सरळ गेलं तर राईट साईडला बघ आतमध्ये जायला एक रस्ता लागतो. दहा संख्येचा फक्त 9 धावा झाला बघा. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटक संपल्यानंतर 10 संख्येचा फक्त 9 धावा. गोलंदाज श्रेयसला फक्त पहिल्या षटकाला 9 धावा खर्च केला. आता त्या धावा देखील डिफेंड करण्याचा प्रयत्न होता. रमेश स्ट्रायकर श्रेयस पण श्रेयसला फक्त स्ट्रायकरला रोशन कुठेतरी चांगला कामगिरी करावं लागेल. 9 धावा एक वाईट चेंडू देखील फेकला गेला या षटकामध्ये. पहिला चेंडू आपण लांबणला पळून बघतोय का हायटेड खेळाडू एक टॉल खेळाडू आपण बघतोय तैनात केलाय. चला श्रेयस आपल्याला विनंती थोडंसं स्पीड करण्याचा रमेश स्ट्रायकर साधन कुठेतरी एक सामना मेगा फॅनचा सामना नक्कीच आपल्याला खेळवायचा आहे. आता मात्र इथे काय घडलं. आता मात्र एक सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी चूक झाली बघा. आपण निवडापुढे चूक झाली. प्रयत्न नक्कीच केले होते. प्रयत्न यश मिळालं नाही. आता मात्र इथे फलंदाज झालाय का बाद. तर फलंदाज झाल्या बाद एक मोठी विकेट मिळाली. रोशनला देखील मैदान सोडावं लागतं. बघा एका चांगला खेळाडू विचार केला तर रोशन देखील बाद झालाय. विशालचा विचार केला तर एक चौकांना विषयाने लगावलाय. पण मात्र कुठेतरी संघर्ष विशाल करतो. तुझ्याला सुरुवात करायचा पंचा आपण देखील बघायचं ताकद देतात. आपल्याला देखील खेळाडूंना देखील ताकद आहे. कुठेतरी आपण फार वेळ घेतो बघा. अजून देखील विचार केला तर आज चौथ्या चेंडू कुठेतरी 2 धावा खर्च केला. अजून देखील कुठेतरी 2 चेंडू बघा. नक्कीच आपण जर विचार केला ही ट्रॉफी नक्कीच सोन्याची नाहीये. पण या ट्रॉफीसाठी जी मेहनत केली जाते ती सोन्यापेक्षा जास्त. ती मेहनत आता माझं रमेश स्ट्रायकर करतो. चांगला प्रयत्न करतो. चांगला संघर्ष करतो. एक एक धावा इथं मात्र ओळखल्या जातात. चांगली कामगिरी करतोय. कुठेतरी बेकअप फायनलची तिकीट पटकावण्याचं काम आता मात्र रमेश स्ट्रायकर करतोय. त्याच प्रकारे गोलंदाज विचार केला. श्रेयसने चांगली गोलंदाजी केली बघा. 4 चेंडूचा बघा फायनल करून 2 धावा खर्चवल्यात. एक सांख्यिक यश देखील मिळालंय. अजून एक सुरेख चेंडू. अजून एक आणि आता पंचांगी अपील 5वा चेंडू. आता मात्र कुठेतरी शेवटच्या चेंडू इक्वेशन आता नक्कीच सांगायचं बघा. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज बघा. नक्कीच 12वा खेळाडू सांगतोय की आज मात्र आमचा संघ एका वेगळ्याच फॉर्मात आहे. नक्कीच आम्ही आज नशिबाची गोळी खाल्ली आहे. 7 नक्कीच आम्हाला मिळाले. प्रयत्न देखील केले या संघाने. सुरेख चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि अजून एक फलंदाज बाद झाला. षटक देखील संपलंय. आता नवीन फलंदाज हेमंत मैदानात दाखल होतो. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. तर मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळेल का डोंबिवली स्ट्रायकर संघ. दुसरा ओमसाई संघ आपण देखील सज्ज राहायचं. आपला कर्णधार इथे पाठवायचं. ओमसाई संघ बघा कुठे असेल आपण रिपोर्टिंग करायचं. महेश आता गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज ऋषीला बघतो. ऋषिकेशला बघतो वेगवान गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट आपण विशालला बघतो. नुसता आपण हेमंत
आणि पहिल्याच चेंडूवर आलाय चौकार. पहिल्या चेंडूवर उठून दिला इथे मित्र. चला वाग्या विनंती चला थोडस फीडअप करायचं. अजून देखील एक सामना खेळायचा आहे. वेळ देखील झाली वेळ झाली म्हणजे 10 वाजून 22 मिनिटं झाली बघा. अजून देखील कुठेतरी एक मेगा फंडा सामना खेळवायचा आहे. अष्टाखीला विशाल पहिल्या चेंडूवर चौकार लागला. कुठेतरी 23 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडू चौकार आलाय. इथून देखील सामना अजून एक फुलटा चेंडू अडवण्याचा प्रयत्न आला. यश नक्कीच मिळालं. 4 चेंडू आणि इथून मात्र 19 धावसंख्येची गरज आहे. इथून जर विचार केला तर 4 चेंडू 4 चौकार जरी लागला तरी देखील सामना विजय होऊ शकत नाही. म्हणजेच तन्नर पॅकर्स संघ अजून एक चौकार नक्कीच आला. चौकार मिळाला पण आता कुठे थोडाफार उशीर झाला. चला सामना देखील त्वरित चालू करायचा आहे. त्यानंतर एक क्वेश्चन आपण विचार केला कुठेतरी उर्वरित 2 चेंडू बाकी आणि 2 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. अजून आपण मुलांना क्षेत्ररक्षण आता मात्र शेवटच्या चेंडू सर. चला ओम साहेब आणि संघ विकी चला आता खरं तर पाठवायचा यायचा त्वरित. सामना जिंकलाय आणि थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. तोच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघाने आजचा दिवस नक्कीच इम्प्रेस केला. आजचा दिवस नक्कीच गाजवला बघा. नक्कीच डोंबिवली स्ट्रायकर आपल्याला एक विनंती आपला कर्णधार पाठवायचा. आणि तसंच चिकू बघा पण यायचं. देवेंद्र आपण देखील यायचं आणि कॅप्टन देखील यायचं. चला नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देवेंद्र यायचं. टॉस करणार आहोत. एक मेगा फायनल एका बाजूला आपण बघतो ओम साई गणेश एका बाजूला आपण बघू शकतो. वैभवजी साहेबांच्या हस्ते नक्कीच आपण इथे मित्र नोंदणी करणार आहोत. मेगा फायनल सामना असेल शेवटचा सामना चिकू. चला विकी आपण देखील जॉईन करायचं आहे. तसेच चला वाग्या ऋषिकेश आपण देखील विनंती टॉस साठी यायचं आहे. ऋषिकेश चला यश आपल्याला विनंती आपण जॉईन करायचं.